हाय फ्रेंड, नमस्कार. माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. ताई, दादा सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या जे कोणी नवीन असन ब्लॉगमध्ये नवीन कोणी बघत असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहायला. घरगुती आपली एकटी फॅमिली कशी राहतात, फौजीची वाईफ एकटी 2 मुलांना छोट्या घेऊन कशी राहतात ते बघू शकता. बघा इकडे आपली आंघोळ झाली आहे. आंघोळ झाल्यानंतर आपली रेडी होऊन राहिली आहे. रेडी बघा कशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने रेडी होत आहे. साध्या आणि सोप्या पद्धतीने रेडी होत आहे. बघू शकता तुम्ही. इकडे फक्त पावडर लावून आपले क्रीम लावून घेतली आहे, भांगात भरून घेतली आणि टिकली लावून घेतली आहे. झाले आपण रेडी झाल्यानंतर आता बघा आज काल काय होतं, हरितालिका आहे. आज काय आहे, उपास. त्याचा हरितालिकेचा उपास सोडायचा आहे. मग आपल्याला किती घाई राहत असते ना, स्वयंपाकाचे पूर्ण आवरलं पाहिजे. इकडे बघा भात लावून घेतला आहे. इकडे आपला कुकरमध्ये चावल लावून घेतला आहे. इकडे आज सॅटर्डे आहे. मुलांचे कपडे खूप सारे राहतात स्कूलचे धुवायचे. 2 मिळून 4 ड्रेस राहत असतात धुवायचे, तर ते मशीनमध्ये लावून घेतला. इकडे आटा भिजून ठेवलेला. इकडे पत्ता गोबीची आपली भाजी करणार आहे. बघा पत्ता गोबीचे 2 प्रकारची मी भाजी तुम्हाला सांगणार आहे कशी करायची. इकडे भजे पण आपण काढणार आहे. लसूण बघा किती सोप्या पद्धतीनं लिसून दाखवत आहे. थोडं जे खालचं राहत असते लसूणचं ते थोडं चाकूने काढून घ्यायचं आणि लसूण बघा आपोआप शिलटे निघून जातात. बघा किती सोप्या पद्धतीने लसूण निसाचे मी सांगितलं आहे. डबल पण ट्राय दाखवते तुम्हाला. बघा एकदा केलं का लगेचच पूर्ण शिलटे निघून जातात. बघा 2 सेकंदमध्ये आपण किती सारे लसणाच्या कळ्या निसल्या आहे. तुम्हाला हे आवडलं असेल तर तुम्ही पण करून बघा. इकडे बघा आज उपास आहे, मग आपण काय नैवेद्य दाखवाच लागते हरतालिकेला आणि त्याच्यासोबत नैवेद्य पण दाखवत असते आणि आपल्या तिला सोबत शिदोरी पण बांधून देत असते. तिकडे आपले पापड काढणं सुरू आहे. बघू शकता तुम्ही. मुगाचे पापड आहे. मुगाचे पापड काढून घेत आहे. नंतर इकडे आपण भजे करत आहे. बघू शकता तुम्ही भजे. बघा किती म्हणजे चांगल्या पद्धतीने स्वयंपाक करायला काही वेळ नाही लागत. अशा सोप्या पद्धतीने फास्ट स्वयंपाक करा. आपल्याला आपली जे बाई म्हणतात, कोणी पण म्हणतात कंटाळा येतात. इतक्या अशा सोप्या पद्धतीने स्वयंपाक केल्यानं कोणाला कंटाळा येत नाही. पट्ट फास्टमध्ये होऊन जातं स्वयंपाक त्यांचा. मला तर फास्टमध्येच होऊन जातात माझा स्वयंपाक. 15-20 मिनटात स्वयंपाक होऊन जाते. करंज्या बघा, ह्या करंज्या आमच्या महाराष्ट्रामध्ये करंज्या जे हरतालिका करत असते त्यांच्या घरी रात्रीचे 12 वाजता करंज्याच्या फुलवरा लावत असते. तर तो पण मी तुम्हाला स्किप होऊन गेला आहे माझ्या हाताने. मी रात्री 11 वाजता करंज्या केल्या आणि तो 12 वाजता नैवेद्य लावला होता. इकडे बघा आता ह्या 2 पद्धतीची आपण भाजी कट करणार आहे. 2 पद्धतीची भाजी बघा कशी कट करत आहे. एक आहे चाकूने आपण बारीक कट करून घेऊया. दुसरी पद्धत बी दाखवते मी तुम्हाला कशी करत आहे बा म्हणून. बघा हे नाही का आपली चाकूची पद्धत आहे कशी कट केली आहे बारीक. आणि बघा आता हे दुसरे आहे आपल्या ग्लासनं पण खूप सुंदर होतात बारीक. फक्त त्याला प्रेस करून दाबून बरोबर व्यवस्थित झालं पाहिजे ते तुमच्या हातात. नाही तर ग्लास हातालाच मारून घ्यायचा म्हणून म्हणत आहे का व्यवस्थित बरोबर म्हणजे कापजा. आणि हे आहेत त्याची ग्लासची भाजी कापलेली आहे. आणि हे बघा इकडे आपलं हे सगळं झालं आहे. सातईनी पूर्ण झाली आहे भाजीची रेडी. टमाटर बी सगळे टाकून इकडे आता आपण पत्तागोबी टाकून दिली आहे भाजीच्या फोडणीमध्ये सगळं व्यवस्थित बघू शकता. आणि हे आहे सोल्याची डाळ याच्यासाठी आहे का तो आपल्या हरितालिकेचा उपास आपण सोडत असतो. मग नैवेद्य आपण जो प्रसाद वाटतो त्याच्यासाठी ते सोल्याची डाळ टाकली आहे. जशी काकडी घे आपण हे सगळे प्रसाद वाटते ना त्यांना दुसऱ्यांना, त्याच्यासाठी ते टाकले. इकडे आपल्या पोळ्या पण रेडी झाल्या आहे. पोळे चपाती टाकून करणं म्हणजे रेडी झाल्या चपात्या. इकडे नैवेद्य पण देवासाठी काढून घेतलं. हे बघा देवासाठी नैवेद्य काढून घेतले आहे. आणि हे 2 छोटे, एक आपल्या गौरीसोबत द्यायला, एक आपल्या याच्यासाठी गॅसच्या वरच्यावर आपण त्या अन्न तिथं शिजवते तिथे लावणं म्हणजे ठेवणं इम्पॉर्टंट आहे. कारण ते आपली अन्नपूर्णा देवी आहे. तिला आपण नैवेद्याने दाखवून तर आपल्या घरी वास नाही राहत अन्न देवाचा. म्हणून म्हणत आहे का हे पूर्ण म्हणजे प्रदेश व्यवस्थित लावायचा. उपास राहिला कधी नाही राहिला तरी पण देवाला नैवेद्य किंवा गॅसच्या वरला नैवेद्य ठेवायचा. आणि इकडे आपली पूजा होऊन पूर्ण रेडी होऊन झाली आहे. नैवेद्य बघा किती सुंदर प्रकारे नैवेद्य